आजच्या स्नेह मेळावा यशस्वी बॅच 87-88 निमित्त उपस्थित या ठिकाणी कार्यक्रमाला अध्यक्ष आमचे मित्र AK सोनवणे, तसे ते साहित्याचा त्यांचा जबरदस्त छंद आहे त्यांना. आमचे मित्र आहेत सर शिंदे सर, शांताराम तात्या शिरसाट, आणि आमच्या ग्रुपचे तुम्ही जेव्हा फोटो पाहिले असतील जे आम्हाला सोडून गेले, त्याच्यात आयरांना असतील, VS सोडून असतील, भुजबळ सर असतील, हे तुम्हाला आठवतं, थोडं आठवतं. त्या सगळ्यांच्या स्मृतीला पण मी अभिवादन करतो. त्यांचं पण तुमच्या घडामोडीमध्ये योगदान आहेच. तुमच्या सर्वांचं आठवण झाल्यानंतर तुम्ही आता सर्व मी म्हणतो आजी आणि आजोबाच आहात, विद्यार्थी मला तर फेर वाटतं. जेव्हा मी जून 1987 मध्ये कॅटलामध्ये तुमची नावं लिहिली, 38 वर्षापूर्वीची घटना सांगतो मी, आणि त्याच्यानंतर मार्च 28 तुम्ही सर्व अलविदा झाले. आम्ही इथं राहिलो 91 आमची सटाण्याला बदली झाली. सटाण्याजवळ मी 18 वर्ष काढले. तिथं सुपारीवर होतो, तिथं मुख्याध्यापक होतो, तिथून अंतापूरला मुख्याध्यापक होतो, आणि शेवटी खरड हायस्कूलला, ज्युनियर कॉलेज खरड हायस्कूल वगैरे तिथं मुख्याध्यापक. तिथे शेवटी 2013ला मी रिटायर झालेले आहे. आणि त्यानंतर मी आमच्या गावी मागेतून ताराबादच्या पुढे 6 किलोमीटरवर आमचा माळा आहे. पिंपळकोटे गावात कोणी राहत नाही, गावात राहतात लावारिश वगैरे थोडेसे अनाथ आश्रम सारखे लोक, कारण सर्व लोक मळ्यात राहतात. तर ताराबादपासून 6 किलोमीटर मळा आहे. आम्ही मळ्यात राहतो. सटाण्याचं आता सोडून दिलेले, सटाण्याला काही कोण राहत नाही, मळ्यात राहतो. आणि मागेतून फाट्यावर जनता ॲग्रो एजन्सी मोठं औषधांचं मोठं दुकान आहे. तर ते तिथं तुम्ही आलात बाय मागितून गेला तर त्या दुकानावर थांबलं तर तुम्हाला मी घ्यायला येईल. तिथे आमच्या घरी घेऊन जाईल, तुमचे पाय आमच्या घराला लागतील. तर ताराबाजून जरी फोन केला तरी मी तुम्हाला